नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर कोणत्या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच द एलिफंट विस्परर्स या शॉर्ट फिल्मने या श्रेणीमधील हा पुरस्कार पटकावलेला आहे. आणि ही भारताची पहिली शॉर्ट फिल्म आहे जिने या श्रेणीमध्ये हा पुरस्कार पटकावलेला आहे. आणि या श्रेणीमध्ये नॉमिनेशन मिळवणारी ही कितवी शॉर्ट फिल्म आहे, तर तिसरी शॉर्ट फिल्म आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच स्टॉकहोममधील थिंक टँक सिप्रीने एक अहवाल प्रकाशित केलेला आहे आणि आता त्या अहवालानुसार कोणता देश हा जगातील अव्वल शस्त्र आयातदार देश ठरला आहे? तर आता या अहवालानुसार आपला भारत हा जगातील अव्वल शस्त्र आयातदार देश ठरलेला आहे. आणि या अहवालातील माहितीनुसार भारताने 2018 ते 2022 या 5 वर्षामध्ये जागतिक शस्त्र आयातीच्या हिस्सापैकी 11% शस्त्र विकत घेतलेले आहेत. आणि तसेच 2013 ते 2017 आणि 2018 ते 2022 या दरम्यान भारताची आयात ही 11%ने घटलेली आहे. आणि भारताची आयात 11%ने घटण्याचं प्रमुख कारण काय, तर भारत सरकार आता मेक इन इंडियावर भर देत आहे आणि त्यामुळेच यामध्ये घट झालेली आहे. आणि आता या अहवालानुसार दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्र आयातदार देश कोणता आहे, तर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबिया आहे. सौदी अरेबियाची टक्केवारी ही 9.6% इतकी आहे. त्यानंतर कतार 6.4% आणि ऑस्ट्रेलिया आणि चीन यांचा हिस्सा हा 4.7% इतका आहे. आणि तसेच जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश कोणता आहे, तर यामध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेने एकूण जागतिक शस्त्रांच्या निर्यातीपैकी 40% वेपन निर्यात केलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. रशियाने 16% वेपन्स निर्यात केलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 11%सह फ्रान्स आहे. चौथ्यावर 5.2%सह चीन आणि 5व्या क्रमांकावर जर्मनी आहे. जर्मनीने 4.2% शस्त्र निर्यात केलेले आहेत. आणि आता हे जे सिप्री आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि या सिप्रीची स्थापना 1966 मध्ये करण्यात आलेली आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. खालीलपैकी कोणत्या संघटनेला IFC चा दर्जा देण्यात आला आहे? कोणता दर्जा आहे, तर IFC चा दर्जा आहे. आणि नुकताच आता असा दर्जा IREDA म्हणजेच इरडा या संघटनेला देण्यात आलेला आहे. आणि आता हा जो IFC चा दर्जा आहे हा कोणाकडून देण्यात आलेला आहे, तर RBI ने इरडाला हा IFC म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचा दर्जा दिलेला आहे. आणि आता इरडाला हा IFC दर्जा मिळाल्यामुळे काय फायदा होणार आहे, तर यामुळे आता गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, ब्रँड व्हॅल्यू वाढेल आणि मार्केटमध्ये इरडाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. आणि आता जे इरडा आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि याची स्थापना 1987 मध्ये करण्यात आली होती. आणि तसेच या कंपनीचं उद्दिष्ट काय आहे, तर अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्त पुरवठा करणे असं या कंपनीचं उद्दिष्ट आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. आणि ब्रीदवाक्य काय आहे, तर सर्व काळ ऊर्जा असं या इरडाचं ब्रीदवाक्य आहे. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता हा प्रश्न पहा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. काय विचारलेला आहे यामध्ये, तर कोणता देश हा CO2 आयात करणारा आणि समुद्राखाली साठवणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता अशा प्रकारे CO2 आयात करून समुद्राखाली साठवणारा डेन्मार्क हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. आणि आता अलीकडेच डेन्मार्कच्या उत्तर समुद्राच्या 1800 मीटर खोलीवर कार्बन डायऑक्साईड साठवण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि आता हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प ब्रिटिश कंपनी इनिओस आणि जर्मन तेल कंपनी विंटरशॉल्डिया यांच्याद्वारे राबवण्यात येत आहे. आणि या प्रकल्पाला काय नाव देण्यात आलेलं आहे, तर ग्रीन सँड असं या प्रकल्पाला नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता या ग्रीन सँड प्रकल्पाअंतर्गत 2030 पर्यंत दरवर्षी 8 दशलक्ष टन CO2 संचयित करणे अपेक्षित आहे. आणि आता इथे डेन्मार्क विषयी बोललेला आहे, तर मॅपमध्ये पहा डेन्मार्क कुठे आहे, तर डेन्मार्क येथे आहे. आणि हा जो समुद्राचा भाग आहे हा उत्तर सागर आहे. आणि तसेच डेन्मार्कची राजधानी काय आहे, तर कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे. आणि सध्या पंतप्रधान कोण आहेत, तर मेट फ्रेडरिक्सन हे सध्या पंतप्रधान आहेत. आणि डेन्मार्कचं चलन काय आहे, तर डॅनिश क्रोन हे डेन्मार्क या देशाचं चलन आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच LICच्या अंतरिम अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आणि याआधी LICचे अध्यक्ष कोण होते, तर MR कुमार हे अध्यक्ष होते आणि त्यांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपलेला आहे. आणि त्यानंतर LICचे अंतरिम अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि सिद्धार्थ मोहंती हे 14 मार्च पासून 3 महिन्यासाठी LICचे अध्यक्ष असतील. आणि मोहंती यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार येण्याआधी ते LIC हाऊसिंग फायनान्सचे MD आणि CEO म्हणून कार्यरत होते. आणि आता जी LIC आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 1 सप्टेंबर 1956 मध्ये LICची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि LICचं मुख्यालय कुठे आहे, तर मुंबई येथे आहे. आणि मुंबईमधील LICच्या मुख्यालयाला काय नाव देण्यात आलेलं आहे, तर योगक्षेम असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच याआधी सुद्धा काही नियुक्त्या झालेल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून राजीव रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फायझर इंडिया लिमिटेडच्या MD आणि अतिरिक्त संचालकपदी मीनाक्षी नेवातिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महिंद्रा फायनान्सचे MD आणि CEO म्हणून राऊत रेबेलो, नीती आयोगाचे नवीन CEO म्हणून BVR सुब्रमण्यम, अमूलच्या अध्यक्षपदी श्यामलभाई पटेल, पेटीएम बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून सुरिंदर चावला आणि भारत पेचे CEO म्हणून नलिन नेगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता याआधी आपण पाहिलेलं आहे मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना सुरू केलेली आहे. तर आता या लाडली बहना योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत, तर आता या लाडली बहना योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि तसेच या योजनेच्या पात्रतेसाठी काय काय अटी सांगण्यात आलेल्या आहेत, तर पात्र महिला ही 23 ते 60 वर्ष वयोगटातील असावी, तसेच ती महिला मध्य प्रदेशातील स्थानिक रहिवासी असावी आणि त्याचप्रमाणे त्या महिलेचं लग्न झालेलं देखील असावं आणि त्या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे आणि तसेच त्या महिलेच्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा अधिक जमीन नसावी आणि त्या कुटुंबाकडे 4 चाकी सुद्धा नसावी. अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. 2022 साठीचा व्यास सन्मान कोणाला जाहीर झाला आहे? अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे पहा. तर आता 2022 साठीचा व्यास सन्मान हा ज्ञान चतुर्वेदी यांना जाहीर झालेला आहे. आणि त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर 2018 मध्ये त्यांची पागलखाना ही कादंबरी प्रकाशित झाली होती आणि या व्यंग्यात्मक कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि पहा, आता हा जो व्यास सन्मान आहे या पुरस्कार निवडसाठी एक समिती असते आणि या वेळेसच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते, तर रामजी तिवारी हे या समितीचे अध्यक्ष होते. आणि ज्ञान चतुर्वेदी यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1952 रोजी उत्तर प्रदेशातील झाशी येथे झालेला आहे आणि त्याचबरोबर ते एक हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि तसेच त्यांना 2015 मध्ये भारत सरकारद्वारे पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्यांना इतर कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत, तर दिल्ली अकादमी पुरस्कार, इंदू शर्मा आंतरराष्ट्रीय कथा सन्मान, तर मध्य प्रदेश सरकारचा शरद जोशी सन्मान सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे. आणि आता जो व्यास सन्मान आहे हा कधीपासून देण्यात येत आहे, तर 1991 पासून KK बिर्ला फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येत आहे. आणि हा पुरस्कार कोणाला दिला जातो, तर एका भारतीय नागरिकाने लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या हिंदी साहित्यातील एका उत्कृष्ट कलाकृतीला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हे दोन्ही पॉइंट लक्षात राहू द्या. 10 वर्षात प्रकाशित झालेल्या हिंदी साहित्याला हा पुरस्कार देण्यात येतो. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर यामध्ये विजेत्याला 4 लाख रुपये रोख देण्यात येतात. आणि तसेच या आधीचा म्हणजे 2021चा 31वा व्यास सन्मान कोणाला देण्यात आलेला आहे, तर असगर वजाहत यांच्या महाबली नाटकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2020चा 30वा व्यास सन्मान हा शरद पगारे यांच्या पाटलीपुत्र या कादंबरीला देण्यात आलेला आहे. 29वा पुरस्कार नशीर शर्मा यांना कागज की नावसाठी देण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताची राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नुकतीच आता शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताची राजदूत म्हणून श्रेया घोडावत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि अलीकडेच आता शी चेंजेस क्लायमेटने आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी एम्ब्रेस इक्विटी नावाचा एक विशेष उपक्रम सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमाचा उद्देश काय आहे, तर हवामान बदलाच्या परिणामाबद्दल महिलांचा आवाज वाढवणे हा या एम्ब्रेस इक्विटी उपक्रमाचा उद्देश आहे. आणि मित्रांनो, याआधी सुद्धा काही संघटनांसाठी राजदूत नियुक्त करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून आयुष्यमान खुराना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मिंत्राचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून रणवीर कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्युमा इंडियाच्या ब्रँड अँबॅसिडर या हरमनप्रीत कौर आहेत. आणि त्याचबरोबर नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ब्रँड अँबॅसिडर म्हणून बॉक्सर निकत झरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांचं नाव लक्षात राहू द्या, एक्झाम मध्ये यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. नितीन गडकरी यांनी
कोणत्या शहरात मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण केले आहे? तर आता नितीन गडकरी यांनी बँगलोर या शहरामध्ये मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण केलेलं आहे. आणि आता बँगलोरमध्ये प्रदूषकांची पातळी कमी करण्यासाठी बँगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, नीती आयोग, इंडियन ऑइल कंपनी आणि अशोक लेलँड हे एकत्रितरित्या कार्य करत आहेत. आणि या अंतर्गतच बँगलोरमध्ये मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. अटल टिंकरिंग लॅबची परिसंस्था आणखी बळकट व्हावी या उद्देशानं नीती आयोगानं अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर नुकतेच आता नीती आयोगाने अटल टिंकरिंग लॅब्सची परिसंस्था आणखी बळकट करण्यासाठी अटल सारथी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक ग्राहक हक्क दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर जागतिक ग्राहक हक्क दिन हा दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो. आणि तसेच यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर एम्पॉवरिंग कन्झ्युमर्स थ्रू क्लीन एनर्जी ट्रान्झिशन अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर स्वच्छ ऊर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण ही या दिवसाची यावेळी थीम आहे. आणि हा जो दिवस आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 1983 मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता. आणि याबरोबरच 14 मार्च रोजी नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे. आणि यावेळेसचा हा नद्यांसाठीचा 26वा आंतरराष्ट्रीय कृती दिन होता. आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 1997 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आणि यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे? तर राईट्स ऑफ रिव्हर्स अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2023 साठीचा प्रिझ्गर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.